खारमधल्या स्टुडिओ तोडफोडीच्या प्रकरणी शिंदे गटामधल्या 11 जणांना अटक। कुणाल कामराचा शोध झाला त्या स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली होती। कुणाल कामराने सत्य मांडलं, कामराने काहीही चुकीचं केलेलं नाही। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी नाही तर तोडफोड एसंशी गटानं केली, ठाकरेंची टीका। फडणवीस अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरे यांची टीका। शिंदे गटाला काल मिरची का लागली, आदित्य ठाकरेंचा सवाल। कुणाल कामराने केलेल्या टीकेवरती ठाकरे गटामध्ये विसंवाद। आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्याकडून टीकेचं कौतुक, तर कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यावरती बोलू नये अनिल परब यांचं वक्तव्य। कोरेटकर सोलापूरकर याच्यावरती सुद्धा कामराप्रमाणे वेगानं कारवाई करा, अनिल परब यांची मागणी। कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करू शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागायला हवी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर 2014ला कोण गद्दार आहे हे सिद्ध झालंय, फडणवीसांचं विधान। कुणाल कामराशी हातमिळवणी करून व्हिडिओ जारी केला का, मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रश्न उपस्थित। कुणालाही अपमानित करण्याचा कामराला अधिकार नाही, सुपाऱ्या घेऊन अपमानित करणाऱ्यांवरती कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु त्याने ते योग्य पद्धतीने मांडायला हवं। अजित पवार यांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंच्या विरोधामधल्या गाण्यावरती प्रतिक्रिया। 3 जानेवारीला शूट झालेला व्हिडिओ कालच का प्रदर्शित झाला याचं टायमिंग सुद्धा तपासायला हवं, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक हे सगळं करतायत का, सरनाईक यांचा सवाल। कुणाल कामराचे संजय राऊतांबरोबर अनेक फोटो। संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे फोटो दाखवले। कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा भाग। सुप्रिया सुळे शरद पवारांशी सुद्धा कामराच्या भेटीगाठी, संजय निरुपम यांचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंना महाराष्ट्र लाडका भाऊ मानतो, कामराचं गाणं अत्यंत निकृष्ट दर्जाचं। गद्दारीचा अर्थ कामराला माहिती आहे का, निरुपम यांचा घणाघात। शूटिंग झालेल्या स्टुडिओला ठाकरेंनी पैसे दिले, ठाकरेंच्या सूचनेनुसार कामराची खालच्या दर्जाची टिप्पणी, संजय निरुपम यांचा आरोप। शिवसैनिकांनी कुणाल कामराला कॉल करून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। एबीपी माझा या क्लिपची पुष्टी करत नाही, तर कामरा तमिळनाडूमध्ये असल्याचा क्लिपमधून दावा। कुणाल कामराने बोलत असताना भान राखायला हवं, कामरावरती कठोर कारवाई केली जाईल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। कुणाल कामरा प्रकरणामध्ये आता फक्त स्टुडिओ तोडलाय, पुढे बघा काय काय होतं, असं म्हणत भाजपचे नेते मोहित कंबोज आक्रमक। कुणाल कामराच्या वादग्रस्त व्हिडिओच्या नंतर द हॅबिटॅट स्टुडिओचं स्पष्टीकरण। कंटेंटमध्ये आमचा संबंध नाही, मात्र आम्हाला दोषी ठरवलं जात आहे। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, हॅबिटॅट स्टुडिओकडून पोस्ट। काल शिवसैनिकांनी तोडफोड केलेला द हॅबिटॅट स्टुडिओ पुढील सूचनेपर्यंत कुठल्याही बुकिंग्स घेणार नाही, हॅबिटॅटच्या व्यवस्थापनाचा निर्णय। कुणाल कामरानं आमच्यावरती सुद्धा टीका केली आहे, यामध्ये अस्वस्थ होऊन धमक्या देण्याची आणि स्टुडिओ फोडण्याची गरज काय, खासदार संजय राऊत यांचा सवाल। राजकारण्यांनी व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे, राऊतांचं विधान। कायदेशीर व्यवस्थेमध्ये कुणालाही तोडफोड करण्याचा अधिकार नाही, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची स्टुडिओमध्ये शिवसेनेने केलेल्या तोडफोडीच्या संदर्भात प्रतिक्रिया। तर कामरा समाजामध्ये काय घडतंय यावरती भाष्य करतोय, लोंढेंचं वक्तव्य। पातळी सोडून कुणाल कामराने टीका केली याचं समर्थन होऊ शकत नाही, तसं शिवसैनिकांनी जी तोडफोड केली याचंही समर्थन होऊ शकत नाही, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेने कुणाल कामराचं गाणं हसत खेळत घ्यायला हवं होतं, खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। तर स्टुडिओची तोडफोड ही गैरप्रकार असल्याचं सुद्धा अरविंद सावंत यांचं विधान। घटनेच्या चौकटीमध्ये खुशाल कुठलीही कारवाई करा, कॉमेडियन कुणाल कामराचं वक्तव्य। मी जे बोललोय ते बोलायचा अधिकार घटनेनं मला दिलाय, हातामध्ये घटनेची प्रत घेऊन कामराची प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या मागे बोलवता धनी नेमकं कोण आहे, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कामराने सादर केलेली कविता ही पूर्वनियोजित, सामंत यांचा आरोप। कुणाल कामरा दिसला तिथे फटके मारणार, मंत्री निलेश राणे यांचा एक्स पोस्ट करत आक्रमक पवित्रा। एकनाथ शिंदे हे संविधानाच्या जोरावरती मुख्यमंत्री झाले, त्यामुळे कुणाल कामराने 2 दिवसांमध्ये माफी मागितली नाही,
तर काळं फासणार, गुलाबराव पाटील यांचा इशारा. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे म्हणून कुणाच्याही नेतृत्वावरती अशी टीका करणं हे चुकीचं आहे. संजय शिरसाट यांची कामऱ्यावरती प्रतिक्रिया. तुम्हाला लोकांची लाच काढण्याचं लायसन्स दिलेलं आहे का? शिरसाट यांचा संताप. कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन, खासदार नरेश म्हस्के यांची टीका. सापाच्या शेपटीवरती पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भारी पडेल, म्हस्केंचा इशारा. कुणाल कामरा भेटेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासणार, भाजपचे आमदार राम कदम यांचा इशारा. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कामरा अशा प्रकारे व्हिडिओ बनवतोय, राम कदम यांचा आरोप. काहीतरी विक्षिप्त करून राजकीय नेत्यांवरती टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम कॉमेडियन करत असतात. आता ही फॅशन झाली आहे, परिणय फुके यांची प्रतिक्रिया. काही लोक पिसाळलेले आहेत, प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतायत. आशिष जयस्वाल यांची कुणाल कामराच्या गाण्यावरती प्रतिक्रिया. राजकीय लोक आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, अशांवरती अटक करून कारवाई केली पाहिजे, जयस्वाल यांची मागणी. कुणाल कामराच्या विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना ठाण्यामध्ये आक्रमक झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं टेंभी नाका चौकामध्ये आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.